डिअर स्टुडंट, ॲक्च्युली मागच्या लेक्चरला बाय मिस्टेकली माझा व्हिडिओ बंद झाला होता आणि फीस चालानपर्यंतचं पॉईंट मी तुम्हाला शिकवलं होतं. त्यालाच मी कंटिन्यू करतोय. ओके. ॲक्च्युली आपण मागच्या लेक्चरला जो टॉपिक सुरू केला होता, दॅट वॉज द लीगल रिक्वायरमेंट अँड द लायसन रिक्वायरमेंट फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑर द रजिस्ट्रेशन ऑफ एपीआय इंडस्ट्री. या पॉईंटला आपण सुरुवात केली होती. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की फॉर्म नंबर 40 आपल्याला फिल करावं लागतं ॲज अन ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यासोबत वेगवेगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आपल्याला अटॅच करावे लागतात त्या ॲप्लिकेशन फाईलमध्ये. तर ते वेगवेगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट शिकवत असताना 4 प्रकारचे सपोर्टिंग डॉक्युमेंट मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. दॅट वॉज कव्हरिंग लेटर, ऑथरायझिंग लेटर, फॉर्म नंबर 40 आणि फीस चालान. फीस चालान शिकवल्यानंतर मागच्या लेक्चरला व्हिडिओ माझा बंद झाला होता सडनली. तर त्यामुळे मी परत या पॉईंटला कंटिन्यू करतोय फीस चालानंतरच्या. 5वा नंबरचा जो डॉक्युमेंट आहे विच इज रिक्वायर्ड टू बी अटॅच विथ द ॲप्लिकेशन फाईल ऑफ एपीआय रजिस्ट्रेशन, दॅट इज documents related to the ownership of the firm. Definitely, you have to submit the documents which was pertaining or which was representing the ownership of the firm. Whatever API industry you are going to establish, whatever API industry you are going to register, त्या API इंडस्ट्रीचं ओनर कोण असणार आहे त्याचं ओनरशिप डिटेल तुम्हाला या डॉक्युमेंटमध्ये जमा करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, वेदर इट इज अ प्रोप्रायटरशिप, वेदर इट इज अ पार्टनरशिप, और इट इज अ कंपनी टाईप ऑफ अन द ऑर्गनायझेशन. हे इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिपमध्ये आहे का कंपनी प्रकाराचा एक ऑर्गनायझेशन किंवा एपीआय प्लांट तुम्ही एस्टॅब्लिश करताय, त्याबद्दलची माहिती या 5व्या नंबरच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जमा करावी लागेल. डॉक्युमेंट नंबर 6, अटेस्टेड कॉपीज ऑफ द रेंट लीज डीड इन केस ऑफ अन द रेंटल प्रिमायसेस. जर का तुम्ही भाडेतत्वावर, रेंटल बेसिसवर तुम्ही जर का तुमची एपीआय इंडस्ट्रीचं एस्टॅब्लिशमेंट केलेलं असेल, रेंटल बेसिसवर जर का तुम्ही त्या एपीआय इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन त्या एपीआय इंडस्ट्रीला रन करणार असाल, तर त्या रेंट डीडची, लीज डीडची माहिती तुम्हाला अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल इन द फॉर्म ऑफ दिस पर्टिक्युलर डॉक्युमेंट. दॅट इज अटेस्टेड कॉपी, that is attested copies of the rent lease deed in case of rental premises. Point number 7 or document number 7, list of all the technical staff along with the photocopy of their educational qualification and the experiences. Definitely, this is again one of the important document which you have to submit. You have to submit the details of all the technical staff, those who are going to work in your API industry. जेवढे टेक्निकल स्टाफ तुम्ही तुमच्या एपीआय इंडस्ट्रीमध्ये कामासाठी ठेवणार आहात, त्या सर्व टेक्निकल स्टाफचं क्वालिफिकेशन फोटोकॉपी तुम्हाला जमा करायची आहे. फोटोकॉपी ऑफ व्हॉट? फोटोकॉपी ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स अँड फोटोकॉपी ऑफ एक्सपिरियन्स डिटेल्स. अंडरस्टँड स्टुडंट? While the document number 8, that is called as power of attorney. Power of attorney. Now here, student, this is again one of the document which is in concern of and the what I can say the business, that is power of attorney. When a forest-based company wishes to register and apply for the license in India, it has to authorize an agent here in this India, in this country. Try to understand. If suppose the owner of the company is situated in a foreign, if the owner of the company is situated in a foreign, if the company is the foreign based company, एखादी foreign based company आहे, त्याचा ओनर फॉरेन मध्ये राहतोय आणि ही वॉन्ट टू रजिस्टर हिज एपीआय इंडस्ट्री इन इंडिया, त्याला त्याच्या एपीआय इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन इंडियामध्ये करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी त्यांना एक ऑथराइज एजंट इथे नेमावा लागेल. दे हॅव टू put a one authorized person as an agent in India. Means the power of attorney will be given to that particular agent, those who is looking after the API industry which is getting registered, which is getting established in India. तर अशा माणसाच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी असणार आहे, जो इथे भारतात राहून त्या एपीआय इंडस्ट्रीचं मॅनेजमेंट करणार आहे किंवा त्या एपीआय इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहे. आणि कंपनी कुठली आहे? कंपनी फॉरेन बेस्ड आहे. जर एखादी फॉरेन बेस्ड कंपनीचं एपीआय रजिस्ट्रेशन आपल्याला इंडियामध्ये करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी इथे त्या माणसाच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी एस्टॅब्लिश करावी लागेल. एक एजंट आपल्याला इथे एस्टॅब्लिश करून घ्यावं लागेल अँड द पॉवर ऑफ अटॉर्नी विल बी इन द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ओके. नेक्स्ट पॉइंट. दिस ऑथरायझेशन इज डन बाय मीन्स ऑफ द डॉक्युमेंट विच इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अटॉर्नी. आणि त्या डॉक्युमेंटला काय म्हटलं गेलंय? पॉवर ऑफ अटॉर्नी. द ओरिजिनल कॉपी ऑफ दिस पॉवर ऑफ अटॉर्नी और ऑफ दिस डॉक्युमेंट has to be attached along with the application file.
आणि या ऍप्लिकेशन फाईल सोबत हे पॉवर ऑफ अटॉर्नीचं डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अटॅच करावं लागेल. अंडरस्टँड स्टुडंट? मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. This authorized person will be the sole responsible one for any activity undertaken by the company in India. This authorized person will be a solely responsible one for any activity which was undertaken by a company in India. Definitely student, मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं, जरी ही फॉरेन बेस्ड कंपनी असेल, ती फॉरेन बेस्ड कंपनी आपण कुठे एस्टॅब्लिश करतोय, कुठे रजिस्टर करून घेतोय? इंडियामध्ये. इंडियामध्ये रजिस्टर करून घेण्यासाठी इंडियामध्ये त्या कंपनीच्या मार्फत एखादा एजंट अपॉइंट केला गेला पाहिजे आणि त्या एजंटच्या नावावर इथली पॉवर ऑफ अटॉर्नी असायला पाहिजे. आणि हा पॉवर ऑफ अटॉर्नीचा डॉक्युमेंट आपल्याला लायसन्सिंग ऑथॉरिटीकडे जमा करायचं आहे, जेणेकरून लायसन्सिंग ऑथॉरिटीला समजेल दॅट द पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर लुकिंग आफ्टर द एपीआय इंडस्ट्री इन इंडिया. Understand student? So what I have been explaining you, that was the list of and the document which are required, to be attached with and the application file for the registration process of API unit for the licensing authority of the API unit in India. Understand? Conclusion is there. तुमच्या समोर आता conclusion मी मांडतोय. या पूर्ण theory वरून आपल्याला काय समजलंय? Thus, before applying for the license of API, document should be kept ready and up to date. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या एपीआय इंडस्ट्रीसाठी अप्लाय करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट रेडी ठेवायचे अँड दॅट डॉक्युमेंट शुड बी अप टू डेट. Second point, for any kind of the license and the registration certificate, it is very important to maintain the standard of API because it is the ultimate determining factor. Definitely. जर का तुम्हाला लायसन पाहिजे असेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे असेल, then it is very important that we have to maintain the standard of the API, we have to maintain the standards of the good manufacturing practices because it is the ultimate determining factor. Lastly, also the manufacturer will be asked to submit the 3 consecutive batches of the bulk drug for testing in the particular laboratory designated by the National Drug Regulatory Authority. All the strict regulation have been made so that these medicines can serve their actual purpose. एवढंच नाही, लायसन्स भेटल्यानंतर, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पहिल्या 3 कन्झिक्युटिव्ह बॅचेस काढावे लागतील. त्यांचे सॅम्पल आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सबमिट करावे लागतील फॉर द टेस्टिंग पर्पज. कुठल्या लॅबोरेटरीला? लॅबोरेटरी विच इज डेझिग्नेटेड बाय द नॅशनल ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी. नॅशनल ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीने जी लॅबोरेटरी असाइन केली असेल, त्याच लॅबोरेटरीला आपले पहिल्या 3 कन्झिक्युटिव्ह बॅचेसचं बल्क ड्रग सॅम्पल जो आहे तो पाठवावा लागेल. तिथे त्या बल्क ड्रग सॅम्पलवर पहिल्या 3 बॅचेसच्या बल्क ड्रग सॅम्पलवर टेस्टिंग केली जाईल. आणि या सर्व प्रकारचे स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन काय इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत? बिकॉज द मेडिसिन कॅन सर्व देअर ॲक्च्युअल पर्पज. Because of this only, the medicines can serve their actual purpose. So hoping student that you are getting this particular point, what I want to explain, that what are the legal requirements and the procedure for the licensing authority of API industry. जर का आपल्याला API इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायची असेल, डेव्हलप करून घ्यायची असेल, तर त्यासाठी कुठले लिगल डॉक्युमेंट्स आपल्याला लागत आहेत, कुठलं फॉर्म आपल्याला फिल करावं लागत आहेत, काय काय त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे, त्या सर्व संदर्भातली माहिती मी तुम्हाला इथे या पहिल्या लेक्चरमध्ये दिली आहे. मी याला पहिलाच लेक्चर म्हणेल स्टुडंट, कारण हा लेक्चर 2 पार्टमध्ये आपला डिवाइड झालेला आहे. ओके, दॅट इज द फर्स्ट अँड सेकंड. ओके स्टुडंट, सो थँक्यू स्टुडंट, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आय एम गोइंग टू स्टॉप हिअर.